संत श्री सेवालाल महाराज की अरे आरोग्य आमच्या मागण्या मान्य करा, खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, खुर्च्या खाली करा, असं कसं देत नाही, खुर्च्या खाली करा. असे कसे देत नाही, आमच्या मागण्या मान्य करा, खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, खुर्च्या खाली करा. भटक्या समाजाचा विजय असो. शिवलाल महाराज की सन्मान मैदान आरक्षण आमच्या हक्काचा नाही, कोणाच्या बापाचा. आमच्या मागण्या मान्य करा, खाली करा. जाति के सम्मान में, घोषणा मैदान में, आरक्षण आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. असे कसे देत नाही, असे कसे देत नाही, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, खाली करा. विनोद भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विनोद भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आरक्षण आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. हैदराबाद गॅजेट लागू झालाच पाहिजे, हैदराबाद गॅजेट लागू झालाच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचा. डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, विमुक्त जातींचा विजय असो. नाही कुणाच्या बापाचा, आरक्षण आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. विजय असो, विजय असो.
मान्य आमच्या मागण्या मान्य करा कोण म्हणता देत नाही कोण म्हणता देत नाही आरक्षण आमच्या हक्काचा संत श्री सेवालाल महाराज की संत श्री सेवालाल महाराज की वसंतराव नाईक साहेबांचा नाईक साहेबांचा मिथून भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा नाईक साहेबांचा येत आहेच आणि आजच्याच रात्रीच आपण येता पत्र देरचं आणि मॅडम आपण होतं मुंड्या गाडी करण्याची बोलावा आणि होते ती सच्चनी आपण तहसीलदार पूर्ण डेमो दिसावचं हाई दिया तो लार खेतेम देरे दिसावचं तेर सर आपण शिस्तीत दा आणि आपण हाई ठरवलं की बा याडी भेणार हाते ती सच्चनी ही पत्र देरच तो हिसाबी ती आपण ओतरामेसी पर मुंडो करून उभरा आणि मॅडम बोलांता होतं आणि अजगबात वेगवेगळ्या तांड्यातील नायक कारभारी आमेल्याचं कोणी पत्र द्यार पुन्हा मुंड्या गायचं आणि वेगवेगळ्या पक्षाने नेतृत्व करेवाल बाई आमेल्याचे मुंड्या गायचं आणि सभेर हाते ती सन्मानाने ती पत्र द्यायचं पर मुंडा करून होता गाडी करून उभरेच का करायचो थोडा निवेदन देणार आपण वेगवेगळ्या तांड्यावर नायक सनी होतं म्हणता आहे तो थोडा वाढ दो आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये काम केलं शेअर फोटोला बेटा पत्रकार साहेब सर्वांचे पूर्ण असा गोल घ्या सर्वांचे घ्या सर्वांचे घ्या मला अजून एवढी डबल एक फोटो तयार करायचे एवढी कोरे कसं एक मिनिट तहसीलदार मॅडम यांना आपण गोर शिकवाडी गोर सेना सगळ्या सामाजिक संघटना बंजारा समाजाच्या आणि विमुक्त जातीमधल्या 13 जाती त्या जातीचे सगळे प्रतिनिधी आपण तालुक्यामधले सगळी मंडळी या ठिकाणी आदरणीय तहसीलदार मॅडम यांना हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर त्याच्यामध्ये बंजारा आणि तत्सम 13 जाती ज्या आहेत त्यांची नोंद ही आदिवासी म्हणून आहे. तर आम्हाला सुद्धा आदिवासी म्हणून आमचं आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज तहसीलदार मॅडम यांना इथे निवेदन देण्यासाठी आलेले आहोत. मॅडमने आपलं निवेदन स्वीकारलेलं आहे. आपण सगळ्या मंडळीच्या उपस्थितीमध्ये मॅडमना आपल्याला ही विनंती करायची आहे की आम्ही जे दुसरी परत देणार आहोत त्याच्यावर जे आहे ओशीवर आपण सही करून आम्हाला परत उपकृत करावं आणि आम्ही दिलेली कॉपी जी आहे आदरणीय कलेक्टर महोदयांना आपण ऑनलाईन ती पाठवावी ही नम्र विनंती. आणि आपलं निवेदन मॅडमने स्वीकारलं याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय गौर, जय महाराष्ट्र. थोडा वेळ दिलं तरी चालेल. मी पाठवते मी लगेच. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संत सेवालाल महाराज की वसंतराव नाईक साहेबांचा
आमच्या हाकेला ओ देऊन इथे आलात, प्रचंड संख्येमध्ये येऊन निवेदन दिलेलं आहे, तेव्हा आपण गोर बंजारा त्याच्याबरोबर आमच्या ज्या 13 जाती, आमच्या विमुक्त जातीमधले आमचे बांधव, मग त्याच्यामध्ये आमचे कैकाडी समाजाचे असतील, लोहार समाजाचे असतील, किंवा पारधी समाजाचे असतील, किंवा वडार समाजाचे असतील, किंवा इतर तत्सम जातीमधले जे आमची बांधव मंडळी या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत, आपण सगळ्याच्या उपस्थितीमध्ये आदरणीय तहसीलदार महोदयांना या ठिकाणी आपलं निवेदन दिलेलं आहे. आपण सगळे मिळून आशा करूया की आपलं निवेदन हे जिल्हाधिकारी महोदयाकडे हे फॉरवर्ड केलं जाईल. आणि आपल्याला जे आहे इथे आज आपले पत्रकार बंधू आणि वेगवेगळ्या TV चॅनलची मंडळी आलेली आहेत, त्यांची जे काही प्रश्न उत्तरे असतील त्या प्रश्न उत्तरांना आपण उत्तर देणार आहोत. सर्वप्रथम आमचं आरक्षण जे आम्ही मागतोय, आमची चळवळ ही आमच्या मूळच्या आदिवासी बांधवाच्या विरोधात नाही, हे आम्ही आदिवासी बंधूंना निक्षून सांगतो, विनम्र प्रार्थना करतो की आमचं विमुक्त जातीसाठी जे 3% आहे हे 3% घेऊन आम्हाला STच्या 60%च्या व्यतिरिक्त वर्गवारी करून, जसं ST 1, 2 असं जर दिलं, 2 मध्ये आम्हाला टाकून वर्गवारी केली तर हे एक चांगल्या प्रकारचा याच्यामधून मार्ग निघेल. मूळच्या आदिवासी बंधूंना याच्यामध्ये त्यांच्या आरक्षणात कुठल्याही प्रकारचा धोका लागला जाणार नाही. दुसरी गोष्ट जी आहे, इथून पुढे आपण सनदशीर मार्गाने, शांतता मार्गाने आपण आंदोलन करणार आहोत. आपण कोणाच्याही उकळ्या पकड्या आम्ही काढणार नाही, कोणाला शिवाशाप दोषण देणार नाही, कोणत्या अधिकारी पदाधिकारीच्या विरोधात आमचं कुठलंही भाष्य राहणार नाही, कुठल्या राजकीय व्यक्तीच्या आम्हाला टीका टिप्पणी करणार नाही. आमच्या समाजामध्ये गोर बंजारा समस्त भारतमध्ये 189 वेगवेगळ्या संघटना आहेत. तर आज घडीला आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे एका मायेची लेकरे आहोत. आमच्यासोबत आमचे 13 बंधू आहेत. आमच्या सगळ्याची जननी आहे ती आहे आदिवासी जमात. आणि या आदिवासी जमातीसाठी आपण आज जे निवेदन दिले, आमच्या निवेदनाचा मूळ गाभा आहे हैदराबाद गॅजेट. ज्या अर्थी मराठा समाजाला कुणबी नोंदी असलेल्या हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी आहेत, त्या आधारावर त्यांना जर कुणबी हे मराठा मध्ये गणले जातात, त्यांना OBCचं प्रमाणपत्र दिले जाते. त्याच आधारावर त्यापूर्वीची आमची फार जुनी मागणी आहे की हैदराबाद गॅजेट लागू करावा. आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे दिलेलं आहे विमुक्त जाती आता अलीकडच्या की जुन्या आदिवासी जमाती, त्या आदिवासी जमातींना आम्हाला 13 जातींना आदिवासी म्हणून त्याच्यात वर्गवारी करून आम्हाला आरक्षण मिळावं, यासाठी आम्ही आज निवेदन देत आहोत. इथून पुढे आम्ही आपल्या तालुक्या अंतर्गत प्रत्येक तांड्यामध्ये एक सर्वसाधारण पुरुषांची एक कमिटी असेल, एक तरुण युवकांची एक कमिटी असेल आणि एक महिला वर्गांची एक कमिटी असेल. आणि या कमिटीच्या सोबत तालुका स्तरावर बंजारा आणि इतर 14 जातीमधल्या सगळ्या बांधवांना घेऊन आम्ही मग याच्यामध्ये एक आंदोलनाचं मॅनेजमेंट करणारी कमिटी असेल. त्याचबरोबर जे त्यांना पैसा फंडिंग ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या विचारात घेऊन काम करणारी कमिटी असेल. राजकीय जिथे कुठे गरज पडेल त्याची राजकीय थोडंसं प्रेशराईज करण्यासाठी ती एक कमिटी असेल. कायदाविषयक तज्ज्ञ मतातून म्हणजे तज्ज्ञ असलेली कमिटी असेल. त्याचबरोबर आरक्षणाची माहिती असलेली कमिटी असेल. त्याचबरोबर जे आहे वाहन व्यवस्थेची कमिटी असेल. आणि याचबरोबर जे आहे की सुचारू रूपाने व्यवस्थितपणे शांतपणाने शिस्तीने आपले आंदोलन पार पाडण्यासाठी सुद्धा एक सुकाणू समिती असेल. आणि वेगवेगळ्या आमच्या विमुक्त जातीमधल्या सगळ्या बांधवांना घेऊन अशा कमिटीचं आम्ही नियोजन करणार आहोत. आणि या पुढच्या 2-3 दिवसामध्ये याबद्दल आम्ही सर्व भेटणार आहोत आणि या कमिटीचा प्रश्न मार्गी लावून आम्ही ते कार्य करणार आहोत. आणि आज या ठिकाणी सर्व बंजारा समाजच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन बंजारा समाजाचं तहसीलदार मार्फत देण्यात आलेलं आहे. विशेष करून या ठिकाणी सांगायचं आहे मला शासनाला की बंजारा ही जी जात आहे, हा जो समाज आहे हा आदिम जातीमध्ये येतो सुरुवातीपासूनच. जर आपण स्वातंत्र्य पूर्वीचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस ह्या बंजारा समाजाला जे आहे आपण त्याचे सर्व पुरावे जर घेतले, इंग्रजाच्या काळातले असतील किंवा त्याच्या अगोदरपासून किंवा निजामाच्या काळामध्ये असतील,
तर त्या ठिकाणी अशी नोंद आहे की बंजारा ही ट्राईब जात आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये काय झालं की ज्यावेळेस मराठाला महाराष्ट्रामध्ये विलीन झालं तर त्यावेळेस ह्या जातीला कोणत्याही प्रकारचं आरक्षण नव्हतं. परंतु 1968च्या दरम्यान विमुक्त जाती जे आहे तर ह्यामध्ये ह्या जातीला टाकण्यात आलेलं आहे. परंतु तसं नाही आहे. ही जमात मुळातच याचा उगम जे आहे ते आदिवासी जमात म्हणून आहे. परंतु शासनाने हे चुकीनं किंवा म्हणा त्या काळातली जी परिस्थिती असेल त्या दृष्टिकोनातून ह्या जमातीला विमुक्त जातीमध्ये टाकलेलं आहे. आत्ता शासन जे आहे की पूर्वीच्या निर्णयामध्ये बदल करत आहे. मग त्याला आधार काय आहे तर त्याला आधार आहे निजामाचं गॅजेट, हैदराबाद गॅजेट. तर त्या हैदराबाद गॅजेटला ज्या काही नोंदी आहेत तर त्या नोंदीच्या आधारे मराठा समाजाला आज आपण ओबीसीचे आरक्षण देतो. तर मग त्याचा जर आधार शासनाने घेतलाच असेल तर मग बंजारा समाजाचं स्पष्ट नोंद आहे, स्पष्ट म्हणतो आम्ही, स्पष्ट नोंद आहे की ही आदिम जमात आहे, आदिवासी जमात आहे. म्हणून आम्ही शासनाला दुसरं काही मागत नाही आहे. जे संविधानाने जे काही न्यायिक अधिकार दिलेले आहेत तर त्या अधिकाराला घेऊन आम्ही संविधान जे काही म्हणतं त्याच्यानुसार आम्हाला एसटीचं आरक्षण द्या हे आम्ही शासनाकडे मागत आहोत. दादा एक मिनिट. आणि तुमच्या मार्फत मी महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो कृपया आमचे सर्व दस्तावेज त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आहे आणि स्पष्ट आहे की आम्ही एसटी मध्ये मोडतो. तिथला एसटी आणि इथला एसटी काय फरक नाही. आम्ही इथं व्हीजेएनटी मध्ये येतो आणि आमचे देवाणघेवाण आहे. आमचं बेटी व्यवहार रोटी व्यवहार एकत्र आहे. त्यांना तुम्ही वेगळा दर्जा देता आणि आम्हाला वेगळा दर्जा देता. त्या निमित्ताने तुम्ही आमचा विचार कुठेतरी केला पाहिजे असं मी मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो तुमच्या मार्फत. आणि दुसरी गोष्ट जिंतूर तालुक्यामध्ये हे मी आजचा जे आमचं आंदोलन आहे ते 14 बंजारा समाज व्यतिरिक्त आणखी 13 जाती आहेत. 14 जाती हे आदिवासीमध्ये घेण्यात यावे. त्याचं कारण आहे की मराठ्यांना निजामचं जे गॅजेट त्यांनी घेतलेला आहे तोच गॅजेट आम्हाला सुद्धा घेण्यात यावा. कारण आम्ही आंध्रामध्ये म्हणजे तेलंगणामध्ये आम्ही आदिवासी आहो, कर्नाटकमध्ये एसी आहो आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी आहो. एक जाती एकाची सोयरी आहेत. माझी सासरवाडी हैदराबादची आहे, ते आदिवासीमध्ये आहेत आणि मी ओबीसीमध्ये आहो. जाती एक, भाषा एक, वागणं एक. मग शासनाला आमची एकच विनंती आहे की आम्हाला आदिवासीमध्ये घेण्यात यावं. आणि विशेष म्हणजे आदिवासींना आमचा काही विरोध नाही, त्यांना आरक्षण राहू द्या. आम्हाला सेपरेट, आम्हाला विशेष अ ब क त्यांचा आहे तर ब मध्ये आम्हाला आदिवासीमध्ये घेण्यात यावं. आम्ही शासनाला तेवढीच विनंती करतो आहे. मागणी मान्य न झाल्यास पुढचा तीव्र आंदोलन करण्यात येईल. परंतु कोणालाही गालबोट न लावता आम्ही निवेदन शासनाला सादर करणार आहोत. गालबोट लगाय देत नाही आपण. राज्यभर आरक्षणाचा जे काही वादळ चालू आहे, मूळ बंजारा समाज 1871 पासून गुन्हेगारी, राईट, राहणीमान आमचं सगळं एक असताना या देशातील असलेल्या वेगवेगळ्या आयोगांनी, काका कालेलकर असेल, मंडल आयोग असेल, एल्गार समिती असेल, देशमुख समिती असेल, या सर्व समितींनी शिफारस केल्याच्या नंतर आम्हाला 31 ऑगस्ट 1952ला या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सोलापूरच्या सेटलमेंट कॅम्पमध्ये त्या दिवशी देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आम्हाला 2 वर्षाच्या नंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याची पहाटही आम्हाला 2 वर्ष उशिरा. आणि पहिल्यांदा या राज्यात वसंतरावजी नाईक साहेब यांच्या माध्यमाने, यशवंतरावजी चव्हाण यांच्या माध्यमाने आम्हाला भटक्या विमुक्तांना हा पहिल्यांदा या देशातील असलेला विमुक्त जाती आणि भटक्या जमातीचा हा तो 10% आरक्षण, त्याच्याही मध्ये आमचं आज असलेल्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी आणि 1989ला मंडल कमिशनच्या माध्यमाने या राज्यामध्ये मंडल आयोगाच्या माध्यमाने आज ओबीसीच्या दायऱ्यामध्ये कुठंतरी गावकुशीमध्ये आमचे
लोक कुठं सरपंच कुठं पोलीस पाटील या पद्धतीनं आणि नगण्य असलेल्या सर्व्हिसचं किंवा सोशल एंगेजमेंट असेल, जर मराठा समाजाला हैदराबाद समितीच्या नुसार आणि गॅझेटनुसार त्यांना जर आरक्षण देत असाल तर बंजारा समाज वेगवेगळ्या असलेल्या क्रायटेरिया आम्ही पूर्ण करतो. कालच राज्यामध्ये नाही का की राज्यस्तरीय सगळे संत मंत आमदार माजी खासदार आणि मंत्री सगळ्यांच्या लोकशाहीच्या मार्गाने हा आमचा जन आंदोलन चालू आहे. जर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण असेल तर त्याच हैदराबाद गॅझेटमध्ये आम्ही 1931 पासून समजणे काय की त्याच्यामध्ये एसटी प्रवर्गात आमचं आरक्षण आहे. आम्हाला फक्त अंमलबजावणी करावं, त्याच्यापेक्षा बाकी दुसरं काही नाही. आणि आमचे सगळे सोयरे सायरे हे त्याच्या ठिकाणी त्याची निष्कर्ष पूर्ण करतात. आजही जर क्रिमिनल आणि आदिवासीची जर पाहिली व्याख्या, त्यांचं राहणीमान बोलीभाषा खानपान त्या सगळ्या गोष्टीचं वेगवेगळ्या आयोगाने केलेलं आहे. फक्त एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करावी ही लोकशाहीच्या मार्गाने शांततेने आम्ही या ठिकाणी मराठावाला काय किती मला प्रत्येक मिटिंगेत जसं जसं उंटून सभा होईल तर प्रत्येक मराठा एक मनक्या 1000 रुपये देईल. बरोबर. एक मराठा लाख मराठा वरकन 3.5 एकर जमीन छन वरकन दी BMW ने एक रोड राहायची गाडी सोडताना पण आतरा मोठो पड़ा ना की આપણે મોટો બનાવેલ છે નહીં પણ આપણે કાંઈ કોઈ આંદોલન કરે કારણ લોકો પીસા તો લાગે આપણે જાય ના આય ના લોકો જો प्रतिनिधी कोई भी આપણે પૈકી જાય किंवा नांदेडे જાય કોઈ જાય અમે કાંઈ કોને આય જ નહીં કાકા માઈકડા लोक डॉक्टर आपण जे नियोजन करू लागावं खाली नियोजन की तीव्र लढाई एक तरी आपण एवढी आज 5 वर्ष एनमाई कतराक लाठी चार्ज हो सको कतराक मरत सको आता आणि वर भी काय मरत जरा गेर भी लाठी चार्ज ले लाऊ सुरुवात આપણે वेळ लाठी चार्ज केली आपण ते एक जण बेसन उठ जाय तर वर व्हॅल्यू છે ही कमीत कमी परंपरा चालू देऊ लागत आपण तो जरी एक जण ती वेवाळ છે आपण ही बदल हे वाटे रांग घेतली आपण ना जी परत प्रत्येक तांडे नायक कारभारी प्रतिष्ठित लोक प्रत्येक तांडे राजकीय पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ता आजी माजी पदाधिकारी वो शेर लेता है एक ना अपने तालुका स्तरीय बेसूला वो बेसिस हुए अपनी बातें जवाई थे वो बेसिस जना अपन जो राम हमारे को नायक अपन और नुसार अपन जर साखळी उपोषण जर आपण निर्णय करता और सारू द्यायचं आपण 2 तांडे 4 तांडे 3 तांडे जे काही आपण तांडार संख्या आणि मनुष्यबळ द्यायचं नुसार जर आपण ठराय तर हे सेल सारून आंगड्या एकना आपण खूप संयुक्त बैठक घेतो तो वो बैठकीवर निर्णय द्यायचं आज किंवा सवार आपण से संबंधित लोकून केला ते आंगड्या आपण कोणते जण बेसेवा आणि दुसरी एक विनंती तशी आहे ना मीटिंग आहे ना आते जाओ मीटिंग आहे ना आते जाओ और भी आपण आवाज काय बटाना जोडून विनंतीचं म्हणे एक तो की आज उमरखेड ना 15,000 लोक 15,000 लोक उमरखेड आणि हिमायतनगर में आपण आता जो कोण 29 तांड 29 तांडे 10 जरी पकड़े तो 290 तो चाहते 290 मुठीचं काय आपले हम कहते कि 1000 लोग लावा था वो मैं हमारी 2-400 भाई पूरी रही है वो भी बंजारा वेशभूषा में रही है तो ये जे आशी बात है अंगाजी लोग तो उंदून तोंड घसी पाडेरी बात है अपमान वेसरी की बात है आणि आपण लोक कोण देत एक काम करो बरोबर છે एमआयटी 4-5 मन के निवडो प्रत्येक ताणे जाता मीटिंग लो जेने जागृत करे છે व्यवहार છે ને આપણે आता केंद्रीय तो व्यवहार છે ही वाती प्रत्येक जागा जाताना आपण मीटिंग लेताना उन्होंने जागृत करे છે ही उठा व्यवहार છે समिती निर्मित करा समिती स्थापन करो आणि प्रत्येक कामे जाणी एकदम मीटिंग ले आणि उधर काय को बाई मन क्या उधर मीटिंग लेता है उधर समझान क्यों लागे आपण जागृत आपण जर न करिया आणि एवढी उपोषण बसारली आणि कोई ना तो काय और में काय मजा आहे जर का प्रत्येक तांड्याने आपल्याला भेट देऊ लागे एक स्थापन करा आणि वर माहिती काय को पुढच्या तांड्याने कसा जण जायला बा वो तांड्याने वो दन वो तांड्याने हा एक निरोप आपले म्हणून घेऊन केरो भेटीरो कार्यक्रमच करू लागेल आणि वर बात खडे लकलकन दे रे तू आजी माझी स्टेजवर जाऊन बोल रे शेरो एवढी सामनं देखो हा आपलं वैयक्तिक नांक्यास आपण विषय काहीच आपण जे पक्ष नाही वेगवेगळे विचारधारा ती काम करेवाळ लोकचा वरमे
आपण बी आपण जे विचार आहे ते आपण जे पक्षमय काम करायचं व जे आपण जनप्रतिनिधी जे काम करायचं म्हणून बी आपणही कर्तव्य बळाचं आपण तालुकार जे लोक जे पक्षमय काम करायचं व आमदार खासदारचं व उंदूरकरांची पत्र लेनतानी आपण समाधान एसटी आरक्षण म्हणून येरसारू व जो वेगवेगळे तालुकार जे आमदार खासदार जे रहतं पाठिंबा जो बी आपण तालुका प्रतिनिधीचे समाज प्रतिनिधित्व करायचं हे सेज लोकून आपण विनंती री आहे समाजावरती विनंती री आहे की बा आपण बी आपल्या नेताऊन लेनतानी विश्वासन लेनतानी उंदूरकरांची पत्र लतानी आपण आपल्याला माप लेणंच जाऊन लागला एकले दोकले थोडे दे देवाचो माप आणि ही माफी आहे एक काम बैठक घेतली वेगवेगळे माध्यमे जे काही आंदोलन जन आंदोलन दिनेचं व जल आंदोलन रामराव बापू वेगवेगळे ज्याला भेटन निवेदन दिनच वो निवेदन बी वो ड्रॉप वर माही आणि शेती मतवेरो आणि अतिशय तमने हमने सहज आब ही मळ सकच पण वो वोंदून मोडच कारण की आपण जर का अभ्यास घे हैदराबाद गॅजेटेनं वो जत्राई काही विरोधी पक्षकालीन मनोज जरांगे पाटीलेनं वो समर्थन किती ते वो आमदार पेले सुरून पत्र दिने कारण वोंदूर मतदारसंघ बंजाराचं आणि हैदराबाद गॅजेटे पर्या सवार चिरके की ओबीसी स्टे लाइन जारीस ओबीसी स्टे लाइन जारीस पहले दन लक्ष्मण आकेरो जे स्टेटमेंट आहे तमने हमने नाब ये तांडे माहिती चिन्ह की आता एक लक्ष्मण हाके निर्माण करू लागे आता एक मनोज जरांगे निर्माण करू लागे ही राज्यमय आपण एक मनोज जरांगे निर्माण करू लागे एक लक्ष्मण हाके निर्माण करू हबाल रामबिया केरो तो जू शे बाते उंदूर लोकूर जर देखे लागे तो मचिन की मनोज जरांगे सोबत अनेक जवळपास 25 वर्षे ती उंदूर लढा आहेत 25 वर्ष लढा माहिती कालीन जेव्हा चिन्ह की उंदूर जवळपास 51 मोर्चा पहिले 18 मोर्चा 51 मोर्चा उंदूर सिस्टमॅटिक पद्धती थी एक कोपर्डे गामे ती अहमदनगर थी एक बलात्कार परिती होचं समाज जमा हेतू 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 ह्योच ही आपण एक शिकेन वर अंग आपण वरपेक्षा घणे हुशारीचा आपण शिकारी राजारी वंशजचा शिकार करेन जामदना एक टोकिया बेटोचं आता राम बिया सारखे दिलीप बिया सारखे बालाजी भाऊ दिलीप राठोड सारखे आता टोकियाचं हिमायतनगर हे तांडे तांडेमय प्रत्येक नायक आणि नसाबी आपण बेसायचा आपण गुणाभ्यासन नसाब करे वाळायचा आणि अतिशय सोपा ऑगस्ट ये देशरो 1871 आपण पडतो गुन्हेगारी क्रिमिनल ट्रायबर ऍक्ट वो ऍक्ट में आपण बंदिस्त एमएलए जगण वो रेकॉर्ड आपण कंच और बाद देशेरो स्वातंत्र्य योजना ती काका कालेरकर आयोग देशमुख आयोग बापट आयोग ये 6 आयोगरी रिपोर्टचं देशमुख समिती आणि कालेन 2 वर्षे जे काही प्रत्येक ग्रामपंचायत सर्वे होचं बाटी आयोग ये बाटी आयोग खने भी आपणो डाटा आणि सेन्सस हां अब रेगो प्रश्न जनाते तमने हमने एसटी प्रवर्गेर आपण जे आरक्षण विमुक्त जाती आणि भटक्या जमाती और अंग ट्राइब अपने जे शब्द से ट्राइब कहीं लोगों चिन्ह की और प्रमाण पत्र आणि 52 लघु अपने लोगों चिन्ह की ये स्वतंत्र महाराष्ट्र रे देश रे स्वातंत्र्य में बंजारांना ट्राइपेरो बजेट्स मेलोस निजाम स्टेटे न बजेट मेलोस निजाम त्यांना संख्या दिनो की बा आत्री आत्री हे लमानी धान्य आणि हे वाहतूक करत असणारा यार वेगळे सोशल इकॉनॉमिक्स आपण बॅकवर्डचा इशे वातेस उंदूर फक्त एकच आयोग आणि एकच समितीर शिफारस एप्रियात दिनेच आणि अब हैदराबादेर जे गॅजेटचं हैदराबादेर ओबीसी वाले चॅलेंज न करू आणि बंजारा से निके की सहज उतर सकचं उंदून बंजारा ती धोका चिनी करक केतानी उंदून शेती मोठो माहिरो अभी सार्वजनिक रीत्या काही नाते बोलते आहे सर की चिन्स तो आपण एक धागा लेतानी की तांडेम जसो रामबिया केला गो तांडे तांडे मै काही सुशिक्षित सच्यावरचं उंदूर लोक कळगोस पण आपण ये जाणू लागायचं तमने नामने न तमार आमार छच्यापूर सारू पिढी सारू एक वसंतरावजी नाईक साहेब जन्मे ना आयो कारण किमान से कहें कि दिलीप राठोड सारखे बालाजी राठोड सारखे हमार सारखे कार्यकर्ता या ठिकाणी घडगेस की भविष्य आजही IAS आणि ऑफिसर आपण पण कुडीचा फक्त कालीन पेली डायरेक्ट एक IAS ऑफिसर सोलापूर एक छोरी हे मिलीस म्हणजे सर्वसाधारण पता महाराष्ट्रात MPC आणि UPC मैच आपण अडक मिळेस दुसरी बात रे गेले की आबाज
આપણે છપ્પર બંધ કરતાની મુસ્લિમ સમાજ મોटे प्रमाणे अतिक्रमण कर लीधो भामटार रजपूत लोक वर नामे पर अतिक्रमण कर मिळेचं हे दोईने जर थमायर विये काल राज्यानं असं ठरवचं की बा हे पद्धती ती काढ्या जिल्हार आणि जिल्हार बाद राज्यમાં जनापचं वरो जे दखाळीये तो जना सरकार खरंच ठिकाणची काही की वो न सड़ो की पळो करून छोड़ सकत का संजू बहन भी हमके तू याते बातें करोची तो नहीं कदाचित धोखा घडी वे सकच पण वो एक बात वर खूप अच्छी बात है कि बालाजी भाऊ कारण ओबीसी समितीरो वो आब काही होच मेंबरचं सदस्यचं पण मार समाजन बोलायरो छू आणि वंदूर मत जाणून लेरो छू जे सर वो मीटिंग में वो एक बाजी ती काही होच सेफ जोने में आवगोस पण वो आपण शे डाटा गोळा करण शे कलेक्शन करण वरही ऊपर न थांबतोय जसे सरचिन काही की आप ये तरुण गुलाबिया सर के तरुण सजाबरचं इंदूर भविष्य पिढी सर्व तमने नामनेशी एक हेताणी आणि आपण शेती जास्त एक जागा असं काचा आपण शेती मोठो चिनी काही की वरी करेवाळेचा वरी करतोणा एक एक पार्ट प्रत्येकन पुचायवाळे वंशज आपणचा ये देशे माहीर वागच लोई पियोचं वागेर बाद आपण लोईर व लोईरी सोळी करेवाळेचा ही आत्रही मोठी आपली विरासत घाटी पासून ती आपण शे आपली संस्कृतीचं चालीमान राणीमान फक्त तमने नामनेन बेसन आपण नसाब करेरचं आपण अवघेचा जो बालाजी भाऊ केला की आता अवघेचा आपण डिवचन जायरची आबा जसं पण रेगेचं कोण आमदार हे आमदारी पत्र त्याचं खासदारी पत्र त्याचं का त्याचं 288 पैकी वंदूर बाटी टिकायचं आणि तमनेन चेन काय की पेटर्न उठून लागे आणि आजू एक बात तमनेन में आप स्पष्ट के दूसू नवंबर महीना में देशरो मोदी ही नांदेड येणारोस ये 3 महीना में जत्राई काही आपलं आंदोलन आणि नांदेड पॅटर्न्स शेती मोठो कायचं की आपले कायचं की किनवट ही भौगोलिक लागरोचं नांदेड चळवळीचा आता जत्री चळवळ आब उग्रवी आहे तांडे गणित कमी सौम्य क्रिया साखळी क्रिया पण काही न काही आपण चालतो रे एक दिचार दनेर बाद की नांदेड चीन काही की एक आमरण उपोषण पद्धती ती चालवत पण पूर्ण तालुकानी आहे आपण फर्या पच वो ठिकाणी प्रत्येक तालुक्यात व एक जण लोक आहे हे असे पद्धती चीन काही एक ड्रॉप कर्या आणि वोच पद्धती ती पच राज्यमय कोणा की अजून होतं काहीतरी काही लोक आमरण उपोषण जो बेशी आहे पण वो पद्धती से तयारी करेर कालेनं असं ठरवचं आणि वो आमरण उपोषण जाणारी आहे तो पहिले सुरून वो आमरण उपोषण जे आपले सत्ताधारी विरोधी पक्षावर आमदारचं राजेश भाऊ राठोड वो पहिले दुसरे दिन वो भेट द्यावं और बादे में आपने वेगवेगळे विरोधी पक्ष सोबत जर काही संबंध वो वेगवेगळी कमिटी होनला आहे पच और बाद सत्ताधारी पक्षावर कोई न रेगो तो आपलो जे तुषार राठोड सं हीच काही की भेट आणि दी समाजेर जे मंत्री आणि वरबाद फायनल जे उपोषणचं वो उपोषण आपणे पौरादेवी जे गादीपतीचं पौरादेवी जे काही महाराजचं वंदूर पैकी काहीतरी एकेर माध्यमेती आणू हे उपोषणेर आपण विसर्जन करेल असो हे पद्धती ती ओरी अजून फायनल ड्राफ्ट अजून एक दिन ठरावच कालीन मिटिंग एकीचा आजवर माहिती काही लोक होतं हो ये रीति विसर्जन एकदम छुट्टी रहा और सर वो नहीं कहीं पूछे कोनी से पण संघटना प्रमुख है संदेश व्यासत ऑल इंडिया वाले उससे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी हेतेस पण गिर माहिती से ठरावच जो रामब्यास जसो केला गो की आता अपने तमने असे तांडे माहिती आजू अपने अधिक संख्या जना बळ्या इथे की सरकार किती चमकचं माते ती चमकचं सरकार किती चमकचं लोकसंख्या ती चमकचं वंदूर लोकसंख्या धुंडणी वंदूर बाटी आणि पसारो सोबत लेन जना बेटे जना मजबूरन उजे चिनके की वो गैजेट न वो लारे टाइम दिने अब काही दाबा तो गाई गडबडी ती चिनके हैदराबाद गैजेट एक सारू चिनके की दुसरे पेक्षा बंजारा साटू ही स्वर्ण एक दिशा लेना मिलोच अब आप चिनके की वो दिशा थी आणि अपने तमने नामने हैदराबाद में जर देखे लागे तो हैदराबाद आपलो बापुरी काही उखलन वो ठिकाणी मळच काही बापुर इतिहास मळच छप्पर गागा जे वेगवेगळेचं ताम्रपाट हे शे वस्तू આપણે વરમાઈ ડિટેલ એમ કે અપેક્ષા હજુ ખૂબ તમને છે ને માલુમ છે એ છે કાંઈ વસ્તુ હતી તે આપણે મળેવાળી છે વરોસે એક રેકોર્ડેબલ આનું બોલે એમ છે નહીં રેકોર્डेबल वरमाई काय इतिहासकार टीम लगामेले છે इतिहासकार वो काढेवाळे છે उपोषण बेस्ट होणार काही बुद्धिजीवी पत्रकार वकील हे शेर રહેતાણી एक फौज આપણે નો ठिकाणी निर्माण करे ठरको છે वने वो पद्धती ती वत કરીએ તમાર જે કંઈ છે તાલુકાર છે તમાર તાલુકાર નિયોજન તમ કર્યો તાલુકા માંથી જે કંઈ લોક છે જિલ્લામાં 200 જણાची કંઈ होता आता आणि आपण एनी करेर हे असो वो ठिकाणी ठरको છે आणि आज तम છે
एके हाकेपर्यंत जिनके की जवळपास 10 तारखेची महाराष्ट्रभर बहुतांश ठिकाणी जिनके की आज निवेदन आपण या माहिती लिहिणारेच आहे की खूप मोठ्या प्रमाणे आणि शक्य भी आहे तो सवार वो जिंतुरेन जा रचू जेने शक्य भी सोबत कहीं की आजू जर जिंतुरेन जाए तो होतं जे काही आपण थोडा उपोषण भेटोचं वर धैर्य आणि वन मनोबल आपण काही की बढ़ाणं तो अक्षरशः एक अतिशय तरुण थोराचं वर पहिले तर नीतीवर फोन ऐकला की जण चिनके वर आकर्षण होऊन वर माते नाही बेसगो आणि उपोषण भेटोचं आणि बहुतेक सवार अजो बापूसिंग महाराज थोड़ी तबियत कालीन जरा खराब रहा एक दिन वो नाताणी वनी छोड़ार चाल रोच तो भी आपण चढ़ाता राज्य स्तरीय संजू भाऊ भी काला आज कैबिनेट हजार बातून भेटेन बोले आया वाळू काही कितना मत जातानी बोलूच ना पण तम हमसे अनुचित पद्धती ती करियो अत्रात तमने मारो जो कथाणी मारदी शब्द संपावचू जय शिवाला भले येऊन आर्थिक बाजूची आपल्याला मदत करायचं पण आपण सोबत राहून समितीविषयी मांडलो काका आणि आपण काय करा याचं मुंडांकर विषयी बोला आपण लारे म्हणजे जे काही आपण पत्रात ती सेकंडच मला भेटायचं कोण से बुद्धिजीवित लोक तो आपण काय करू बाबा फक्त मुंडांग आपण काय करायचं आणि आपण तमने नामने मुंडांग काय आपण मेन कायचं की आज ओबीसी घरचं आपण ओडीरच नाती लागायचे उई ओबीसी रो भी आरक्षण है ओबीसी री ते काही मोर्चा निकळती है उंदूर सोबत भी आपल्याला खाली विजय वडेट्टीवार छगन भुजबळ माध्यम हां कोणी वो आज अपनी पार्टी उच जी हार इस करके उनको छोड़ दिया छोड़ दे तो पडेल हां गोंदुरी सोबत आपण जाणू ही गरजेचं ना तो आहे ना दकाळांचं हां छोडती नाही एवढी भुकेले माहिती कायचं कोण सोडते नाही भुकेले जाऊ असं तो कोणी एवढं माहिती आपण वो चाल काय करा कृती समिती बारे विचार